नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमीच नवनवीन वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. आणि लाईकही करा आणि शेअरही करायचं, ज्याच्यामुळं अत्यंत महत्वाची माहिती सुद्धा आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, आजचा थंबनेल वरून विषय तुमच्या लक्षात आला असेल की दारू बरोबर काय चकना खावा किंवा काय खाऊ नये. आता मित्रांनो, मुळातच दारू वाईट आहे. आपण दारूचं प्रमोशन करत नाही. दारूने प्रपंच बर्बाद झालेले आहेत, पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत, देशोधडीला माणसं लागलेली आहेत. कित्येक लोक दारूच्या आहारी जाऊन मृत्यूही पावलेले आहेत. तर त्याला कारण फक्त दारू नाही, दारू बरोबर असणारी जोड, ज्याच्यामुळे दारूचं आकर्षण जास्त होतं. तर चला मित्रांनो, आपण पाहूया की कशामुळं, कुठला चकना खाल्ल्यामुळं दारूचं सेवन आणखी आणखी वाढत जातं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिली म्हणजे, जर तुम्ही दारू पित असाल, विस्की असेल, रम असेल, बियर असेल, कुठल्याही प्रकारची दारू पित असाल आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही गोड म्हणजे चिक्की म्हणा, त्याच्यानंतर समजा पेढा म्हणा किंवा स्वीट मिठाई म्हणा, कुठलीही बालुशाही असेल, बरीच लोक त्याच्याबरोबर बडीशेप, गुलकंद हे असे दारू बरोबर हा चकना खातात. तर याच्यात काय होतं की जी याच्यामधली जी साखर आहे ती शरीरात काय करते, दारूचं ऑब्झर्वेशन जास्त करायला दर वाढवते, म्हणजे जास्त वाढवते त्याचं ऑब्झर्वेशन. त्याच्यामुळे काय होतं की माणूस पितच राहतो आणि तो पीत 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 फार पूर्ण फेल होऊन जातो. त्याच्यामुळं दारू पिताना गोड चकना कुठलाही खाऊ नये. किंवा ज्यांना लिव्हरचा त्रास झालेला आहे, फॅटी लिव्हर म्हणा किंवा फायब्रोसिस म्हणा, तर त्यांनी जर गोड खाल्लं तर त्यांच्या पोटामध्ये सुद्धा पाणी होतं आणि जी आपली लिव्हरची जे एचजीपीओटी आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात चेंजेस होतात आणि पोटामध्ये पाणी होतं. दुसरी गोष्ट, दारू पिताना बरीच लोक काय करतात, खारे शेंगदाणे खातात, नमकीन खातात. तर जेही काही खारट पदार्थ आहेत, जेही खारट पदार्थ त्याच्याबरोबर खातात, त्या खारट पदार्थाने काय होतं मित्रांनो, या ठिकाणी पोटातली तहान वाढते आणि तहान वाढल्यामुळं माणूस आणखी त्याच्याबरोबर बियर, दारू, विस्की, रम हे सर्व काही पिण्याचा या ठिकाणी तो प्रयत्न करत असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, पिणारे लोक म्हणजे त्याच्यात ती खाणारी आलीच. तर जी दारू पिणारी लोक आहेत त्यांना ही वॉर्निंग म्हणून समजा की जर तुम्ही दारू पित असाल तर त्याच्याबरोबर मटण म्हणजे बोकडाचं मटण किंवा बकऱ्याचं, धाड बकऱ्याचं मटण अजिबात खाऊ नका. धाड म्हणजे ते रेड मीट बिलकुल खाऊ नका. कारण त्याच्यामुळे काय होतं, एकतर दारूला जी आतमध्ये जी पोटात गेलेली आहे ती लिव्हरला फिल्टर करायला बराच काळ लागतो. म्हणजे एक एक दोन दोन दिवस, जर एखादा माणूस सोशल ड्रिंक करत असेल, म्हणजे आठवड्यातून 2-3 दिवस पित असेल, समजा तो आज जर 2 क्वार्टर पिला तर त्याच्या शरीरातलं पूर्ण अल्कोहोल निघायला 2 दिवस लागतात. म्हणजे तो लिव्हरवरती तेवढा ताण येऊन बसलेला असतो. आणि दुसरी गोष्ट, जर त्याने हे नॉनव्हेज खाल्लं किंवा ते बॉयलर कोंबडे असते, असे जाड मोठमोठ्या कोंबड्या असतात, लोक लेग पीस वगैरे दारूच्या नादात खात असतात, तर त्याच्यामध्ये काय होतं की लिव्हरला ते पचवायचं पण असतं, त्यातले विषारी द्रव्य दारूतले बाहेर पण काढायचे असतात, त्या अन्नातले बाहेर काढून फेकायचे असतात. त्याच्यामुळे लिव्हरवरती अत्यंत लोड येतो आणि तो लिव्हर म्हणजे जो चांगला लिव्हर आहे तो टर्न होतो फॅटी लिव्हर मध्ये, फॅटी लिव्हर जातो फायब्रोसिस मध्ये, फायब्रोसिस मधला लिव्हर जातो सिरोसिस मध्ये आणि सिरोसिसचा लिव्हर जातो लिव्हर कॅन्सर मध्ये. त्याच्यामुळे दारू पिणारे लोक लिव्हर खराब होऊन कॅन्सरने मरतात. आता हे दारू पिणाऱ्यांच्या बाबतीत होतं का, तर नाही. दारू पिणाऱ्यांच्या बाबतीत अल्कोहोल सिरोसिस म्हणा, फायब्रोसिस म्हणा हा होतो. पण काही लोक जी खादाड नुसती खातच राहतात त्यांच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांचे सुद्धा लिव्हर खराब होतात. तर चला, प्रामुख्याने आपण तिथपर्यंत आलो होतो. आता चिकन, चिकन सुद्धा कमी प्रमाणात, त्याच्यात फायबर असतं, त्याच्यामुळे ते थोडंफार खाल्लं तरी चालतं. दुसरी गोष्ट, बरीच लोक दारू पिताना कोंबडीचं जे जठर आहे, ज्याला पोटे म्हणतात, पोटे ते साफ करून, म्हणजे इतकं हार्ड असतं ते, खडे वितळवायचं काम करतं. हा मनुष्य जात ते त्याला खाते. म्हणजे दारू पचायला आणखीन भयानक त्रास. त्याच्यानंतर कोणी रानडुकराचंही मटण खातात त्याच्याबरोबर. तसं त्यातला कुठलाही प्रकार करू नका मित्रांनो, जेणेकरून एकतर दारूची तुम्हाला सवय आहे, ती दारू लिव्हर डॅमेज करतेच आहे,
वरून जर तुम्ही तर बऱ्याच लोकांचा गैरसमज आहेत की खाण्याचा भत्ता असेल किंवा मटण बिटन असेल तर दारू पिलं एकदम ओके असतं. असं काही नाही. लिव्हरवरती त्याचा डबल लोड येतो. जरी तुम्ही दारू पिला असाल तर तुम्ही पालकची भाजी असेल, मेथीची भाजी असेल, अशा शाकाहारी भाज्या खा. आता दुसरी गोष्ट काय 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 करतात, शेव असेल, भजी असेल, तेलकट जेवढेही पदार्थ असतील, तळलेले असेल किंवा तळलेले फ्राईड चिकन असेल, हे खातात. त्याच्यामुळे काय होतं की आणि तिखट, त्याच्यामुळं पूर्ण ऍसिडिटी होते. पूर्ण भयानक ऍसिडिटी होते. आता ह्यातला एक प्रकार आहे की हँगओव्हर. हँगओव्हर कशामुळे होतं मी तुम्हाला सांगतो. पहिलेच मी तुम्हाला सांगितलं की दारू बरोबर जो माणूस गोड खातो, ती साखर दारूचं ऍब्झॉर्ब करण्याचा, म्हणजे ज्या आतड्यात जी दारू ऍब्झॉर्ब केली जाते, म्हणजे शोषून घेतली जाते, त्याचा स्तर जो असतो तो मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यामुळं काय होतं की जो गोड बरोबर दारू पितो तो जास्त तर पितो. त्याच्यामुळे त्याला हँगओव्हर बसतो आणि हँगओव्हर बसला की आज सकाळीच कुठेतरी 90च्या शोधात किंवा देशी असेल तर देशीच्या बाहेर सकाळी 7लाच दुकानं उघडतात. त्याचा स्वाद घेऊन पुन्हा एकदा जागा येण्याचा प्रयत्न करतो, पण तसं कधीही काही होत नाही. त्याच्यामुळे हा प्रकार शक्यतो कुणीही करू नका. गोड कुणीही खाऊ नका. बरीच लोक आम्लपित्त झाली म्हणून गोडाचा वापर करतात, पण तसं करू नका. किंवा काही लोक कैऱ्या खातात, लोणची खातात. असलं कुठल्याही पद्धतीचं काहीही सेवन करू नका. तर तुम्ही म्हणाल मग दारू बरोबर खायचं काय? तर दारू बरोबर उत्तम असं जर तुम्हाला काय खायचं असेल तर ती म्हणजे उकडलेली अंडी, भाजलेले शेंगदाणे असतील, दारू सकस आहार. त्याच्यानंतर बॉइल्ड शेंगदाणा असेल, बॉइल्ड मका असेल, मका तुमचं पोट साफ करण्यास मदत करते. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटीन असतं, विटॅमिन्स असतात. अंड्यातही त्याच प्रमाणात भरपूर प्रोटीन असतं. म्हणजे एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असतं आणि प्रोटीनयुक्त ज्यावेळेस तुम्ही खाता त्याच वेळेस ती दारू तुम्हाला म्हणजे जास्त नशा होऊ देत नाही. काही लोक काय करतात, काहीतरी उगा एक बडीशेपची पुडी घेतात आणि त्याच्यावरती 2-2 क्वार्टर ढोसतात. ते ढोसल्यामुळे त्यांना हँगओव्हर होतो, बऱ्याच पद्धतीचे त्रास होतात, उलट्या होतात, छातीमध्ये जळजळ होतं, हेडॅक होतं, अपसेट माइंड होतं, नर्वस होतं, तो माणूस डिप्रेशन मध्ये जातो. हे बरेचसे प्रकार त्यांच्या बरोबर होत असतात. आता दुसरी गोष्ट, मग ह्याच्याबरोबर खायचं काय आणखी, तर ग्रिल्ड चिकन येतं. जे व्यंकटेश्वर ह्याच्या मध्ये बघा ग्रिल्ड चिकन येतं. असं म्हणजे माशासारखंच असतं, असं काडीला लावलेलं. ते ग्रिल्ड चिकन तुम्ही एकदम त्याच्यामध्ये लीन प्रोटीन असतात आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळे ते पचायलाही सोपं जातं. तेही तुम्ही खाऊ शकता. किंवा बॉईल केलेली मटकी खाऊ शकता, कारण मटकीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे. सगळ्यात जास्त मटकीमध्ये प्रोटीन आहेत. मटकी ही त्या ठिकाणी विकायला असते बऱ्याच ठिकाणी, म्हणजे वाईन शॉप असतील किंवा काही बिअर शॉप असतील किंवा त्याच्या आसपास हातगाड्या असतात, तिथेही विकायला असतात. तर तुम्ही तिथून घेऊन सुद्धा ते खाऊ शकता. कारण बरीच लोक काय करतात, पैसे वाचवायच्या नादात वाईन शॉपला जातात, इकडे तिकडे जातात आणि मग काहीही खात नाहीत. बरेच लोक दारू बरोबर कुठलाही स्नॅक्स घेत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की दारूचा हा जो असर आहे तो डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या ब्लड मधून मेंदूमधून पूर्ण शरीरात, म्हणजे लिव्हरवर तर होतो. लिव्हरवर तर 100% त्याचा इफेक्ट होतो. पण तो इफेक्ट काय होतं की रक्तातून पूर्ण मेंदू भनकला की मग तो माणूस भांडणं करू लागतो. त्याच्यामुळे एवढी नशा होण्यापेक्षा त्यापेक्षा एक उत्तम प्रतीचा चकना त्याच्याबरोबर खा. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला की मी हे दारूचं प्रमोशन करत नाहीये. की जे लोकांना वेड येतं, वेड्यासारखं होतं हे दारू पिल्यानंतर, बघा तुम्ही जर साधारणतः माणूस बिअर प्याला तर तो शांतच राहण्याचा प्रयत्न करतो, कारण बिअर मुळातच थोडीशी गोड आणि त्याच्यामध्ये 8% अल्कोहोल असतं. शरीराला ती सुद्धा हानिकारकच आहे. अल्कोहोल तुमचं वाईन आहे, वाईन बरेच लोक म्हणतात त्याच्यामुळे डायबिटीस होत नाही, हृदयरोग होत नाही. असं काही नाही मित्रांनो. हृदयरोग हे व्यायाम करणाऱ्या सुद्धा लोकांना झालेला आहे. त्याच्यामुळं असं म्हणायचं नाही की त्याच्यामध्ये सुद्धा 16%, 32%, 48% पर्यंत अल्कोहोल आलेत वाईनमध्ये. विस्की रम याच्यामध्ये सुद्धा 48% अल्कोहोल आहे. देशी दारूमध्ये सुद्धा 48% अल्कोहोल आहे. आणि उरली सुरली हातभट्टी जी असेल तिच्या तर नादीच लागू नका. कारण ती दारू ही गुळापासून नवसागर, त्याच्या सेल, बॅटरीचे सेल, काही पावडर वगैरे काही काही घाण ते सडवलं जातं आणि त्याची स्टीम म्हणजे वाफ ही तुम्ही स्वतः पोटात घेत असता. जेवढी अनफिल्टर्ड दारू असेल, म्हणजे बघा तुम्ही देशीला फिल्टर नसतोच थोडक्यात. तिला फक्त एक पद्धतीचा वास दिला जातो आणि पाणी टाकून डायल्यूट केलं जातं त्याच्यामध्ये.
आणि तशीच ती पॅकिंग होऊन, म्हणजे तुमचे बरेच ब्रँड आहेत दारूचे, तर तशीच ती विक्रीला येते. त्याच्यामुळे देशी पिणारा हा माणूस इतकी बडबड बडबड करत असतो आणि लवकर उरकून तो पटकन पळायच्या मागे असतो आणि फक्त बडबड बडबड करत असतो. आणि सरते शेवटी मग तुम्हाला माहिती आहे 2-3 क्वार्टर पेल्यानंतर बाबाजी हे चड्डीमध्येच सगळा कार्यक्रम उरकतात आणि पुन्हा देशीकडे वाढवा. देशी दारू एक अशी की जी दारूला दारू मागते. त्याच्यामुळं मित्रांनो, म्हणजे हात जोडून विनंती आहे, देशी दारू पित असाल, हातभट्टी पित असाल तर ती पिऊ नका. एक वेळेस दारूच पिऊ नका तुम्ही. दारू ही कधीही चांगली नव्हती, चांगली असणार नाही आणि चांगली होणारही नाही. बरेच लोक म्हणतात की 1 पॅक प्या, 2 पॅक प्या, मग ते शरीराला चांगलं असतं. असं काही नाही मित्रांनो. असं हे प्रत्येकाने ज्याने त्याने मनाने काढलेला हा खेळ आहे. बघा, माणूस आयुष्यात काय करतो, दुःखी झाला तरी दारू पितो, आनंद झाला तरी दारू पितो. मधला ऑप्शनच नाही त्याच्याकडे. टेन्शन आलं तरी दारू पितो. म्हणजे ह्या दारूबरोबर आपण अनपेक्षित ज्या गोष्टी खात असतो, म्हणजे माझा सांगण्याचा मतितार्थ असा आहे, की नुसती दारूच वाईट नाही, तर त्याच्याबरोबर खाल्ला जाणारा चकना याचा सुद्धा विचार तुम्ही करा. मग तुम्ही 10-5 रुपये वाचवायला जाता आणि मग तिथंच काहीतरी खात बसता. आता बघा, पहिले लोक काय असायचं की भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे असायचं. शेंगदाण्यामध्ये काय असतं, प्रोटीन असतं. दारू पिलं शरीरातलं प्रोटीन कमी होतं, व्हिटॅमिन कमी होतं. ते शेंगदाण्यातून थोडीशी भरपाई होते. किंवा फुटाणे असतील तर त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यामुळे काय होतं की गुडघेदुखी वगैरे होत नाही. तर या पद्धतीने बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो. पण सरते शेवटी मी सांगेन, दारू ही वाईट आहे. आपण दारूचं प्रमोशन करत नाही. दारूने मोठमोठे प्रपंच बरबाद झालेले. तुम्हाला सवय असेल, जर 2 क्वार्टरची सवय असेल तर 90s क्वार्टर प्या. 4 बिअरची सवय असेल तर एखादीच बिअर प्या आणि त्याच्यावरती समाधान माना. कारण समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि जीवन हे इतकं सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. आयुष्यात कुठल्या क्षणी काय होऊ शकतं हे कोणीही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आज जर जमलं तर दारूला तुम्ही आजच राम ठोका. ही माझी सर्वांना म्हणजे विनंती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि शेअर करा, लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण काय, याच्यात तुमच्या एक माणसाने पाहिलेला नाही, फक्त एकाच, जर कोणी एक दारू पित असेल त्यांनी फक्त दुसऱ्या दारू पिणाऱ्याला हा व्हिडिओ फक्त शेअर करा. चला, धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.